मित्रांनो, ही बघा पायदा तुझा ज्यावेळेस व्हिडिओचा मी इंट्रो करायला चालू केला त्यावेळेस दादू त्या जम्पिंग मध्ये ते काय पडला. सांगोलमध्ये लवटे हॉस्पिटलला नेऊन त्याचा एक्सरा वगैरे काढून त्याने सांगितलं त्याचं हाड पूर्ण तुटलंय. मित्रांनो नमस्कार. तर आजचा व्हिडिओ 4 दिवसापासून लेट आहे की गेल्या 4 दिवसापासून मी व्हिडिओज बनवला नव्हता. की माझा पहिला एक व्हिडिओ तुम्ही बरेच जणांनी बघितला. त्या व्हिडिओच्या मी शेवटी सांगितलं होतं आमच्या सांगोलची यात्रा मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पूर्ण बघा. आणि सांगोलची यात्रा आमची 15 दिवस एक असती. तर मी यात्रेला सुद्धा गेलो होतो. यात्रेतले व्हिडिओ वगैरे मी शूट केलं होतं थोडंफार. आणि विषय असा झाला की आमचा बारका दादू, सोना आणि आम्ही दोघं गेलो सांगोलला. गेलो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तिथं माझे मेहुणी, त्याच्यानंतर दुसरी एक मावस मेहुणी, तर अशा माझ्या 2 मेहुण्या, परत ना मावस सासू आणि ही जे आहे आणि हिचं वडील आणि माझ्या मेहुणीची 2 पोरं, असे एक सगळी मिळून आम्ही फॅमिली, परत आमचं वडील तात्या, असे सगळेजण मिळून आम्ही यात्रा फिरण्यासाठी निघालो. आणि तुम्हाला सांगतो पहिल्यांदाच यात्रेत गेल्या मी व्हिडिओ चालू करणार होतो. तेवढ्यात काय झालं की म्हणलं नंतर घेऊ, म्हणलं पोराच्या नादी बसवू वगैरे म्हणलं कशात. तर मग आमच्या वडिलांना काय केलं की ती झपाडांग ते काय तर आहे ती जम्पिंग मध्ये काय मला म्हणायला सुद्धा येत नाही. ते त्याच्यामध्ये दादूला बसवलं. मग ते एक नॉर्मलच एक 3-4 सेकंदाचा मी व्हिडिओ घेतला असेल. आणि व्हिडिओचा नंतर मला इंट्रो करायचा होता. मग ज्यावेळेस व्हिडिओचा मी इंट्रो करायला चालू केला त्यावेळेस दादू त्या जम्पिंग मध्ये ते काय पडला आणि पडून त्याचा पाय तसल्या त्या अँगल मध्ये गुंतला. मग अँगल मध्ये गुंतल्यावर तुम्हाला सांगतो तिथं माझं ते व्हिडिओ इंट्रो बी राहिला आणि सगळंच राहिलं. काय तुम्हाला सांगतो कुठं जत्रा फिरायलाच गेलो नाही. तरी पण म्हणलं जत्रेत आलोय तर त्याला सोबत घेऊन काकाला सगळेजण एक ज्यूस पिलो. ज्यूसच्या गाड्यावर जाऊन तिथं हॉटेलमध्ये. तर घरी आलो संध्याकाळी. तेवढी रात्र कशी तर उजडली बघा. आणि दुसरी दिवशी सकाळी सांगोलमध्ये लवटे हॉस्पिटलला नेऊन त्याचा एक्सरा वगैरे काढून त्याने सांगितलं त्याचं हाड पूर्ण तुटलंय, त्याला प्लॅस्टर वगैरे करावं लागेल. तर ही आमची सांगोलची यात्रा अशी झाली. आणि बरेच आपले सबस्क्रायबर आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात. आणि 1-2 सबस्क्रायबरनं मला कमेंट सुद्धा केली तुम्ही लय खोटं बोलताय, आम्हाला सांगोलची यात्रा तुम्ही दाखवतो म्हणलं आणि दाखवली नाही. तर तुम्हाला मी आता यात्रा दाखवतो आणि त्या यात्रेतनं जे आमचा दादू त्याच्या पायाला प्लॅस्टर वगैरे केले ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी ह्याच व्हिडिओमध्ये. त्याची फाईल, त्याची औषधं, गोळ्या वगैरे सगळं काही दाखवतो. फक्त मी हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर मी तिथला व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही, मला घेऊ पण वाटला नाही तिथला व्हिडिओ. आणि बरेच युट्यूबर ब्लॉगर घेते ते सगळे डॉक्टरपर्यंत सगळं हे, पण मला नाही ते बरोबर वाटलं. म्हणून मला ते टेन्शन पण आलं होतं. त्याच्यामुळे मी नाही व्हिडिओ वगैरे काही घेतला. पण आज पण मला व्हिडिओ बनवूच वाटत नव्हता. पण मला 1-2 कमेंट अशा आल्या की तुम्ही सांगोलच्या यात्रेला व्हिडिओ दाखवतो म्हणला आणि तिकडे फिरून वगैरे आला, तुम्ही काय काय केलं काय दाखवलं नाही. मग त्याच्यामुळे मला ही व्हिडिओ बनवावा लागला. गेल्या 4 दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता. आता संध्याकाळच्या 7 वाजले त्या, तरी पण म्हणलं मग व्हिडिओ बनवावा म्हणलं.
तर तुम्हाला आता यात्रा दाखवतो बघा. थोडंफार मी पॉइंट शूट केले ते दाखवतो आणि त्याच्यानंतर दादूच दाखवतो. चला मित्रांनो, ही जम्पिंग तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो दादूला सोडलं आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो दादूचा पाय फ्रॅक्चर झाला. आणि पाय फ्रॅक्चर झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला सांगतो ह्या गाडीत दादूला परत बसवलं. आम्हाला माहीत नव्हतं की त्याचं हाड तुटले म्हणून, तर आम्ही त्याच्यामध्ये सोनूला पण बसवलं आणि दादूला पण बसवलं. तर मित्रांनो, ही बघा पाय दादूचा. तर आता आपण दादूला तुमच्या समोर विचारतो, दादा ही पाय जे आपण प्लॅस्टर केला कशामुळे झाला? तर बघा मित्रांनो, दादूनं सांगितले तुम्हाला की बरेच लोकांना खोटं वाटत होतं की व्हिडिओ टाकतला नाही, असं झालं तसं झालं. तर हे बघा पाय तुम्ही. तर ह्याची फाईल तिथं सांगोलमध्ये राहिली आणि ह्याच्या गोळ्या औषध तुम्हाला दाखवतो. असेल ते बघ. तर मित्रांनो, ही एवढ्या गोळ्या येते बघा. काढून दाखवू नको, राहू दे, राहू ठेव, हायच ठेव. तर मित्रांनो, हे असा सांगोलच्या यात्रेत गेल्यावर कुठाला जाणार. ही काल जाऊन आले. तर ही एवढ्या 700 रुपयाच्या गोळ्या आहेत मित्रांनो. ही असा एवढा विषय झालाय. म्हणून 4 ते 5 दिवस झाले मी व्हिडिओ घेतला नव्हता. आणि हा, आणि विषय मित्रांनो असा झाला, विषय असा झाला की दादूचा पाय फ्रॅक्चर झाल्याच्या नंतर त्याच दिवशी दुसरा एक मुलगा, त्याचा गुडघ्यातनं पाय फ्रॅक्चर झाला, हाड वगैरे मोडलंय. हा, मग तेच गुडघा वगैरे मोडला. आणि ती जी जम्पिंग झपांग आहे ती पूर्ण काढून टाकायला लावलं त्यांना. तिथं आम्ही सुद्धा जाऊन आलो, त्यांना सांगितलं असलं लावू नका म्हटलं. तुम्हाला जर लावायचं असेल तर व्यवस्थित लावा आणि उगा एखाद्या गरीबाचा तुम्ही घर जाळू नका म्हटलं. तर ह्यांचं काय हो, व्यवस्थित लावायचं नाही. कारण तीच व्यवस्थित असतं तर आज दादूचा सुद्धा पाय आमचा फ्रॅक्चर झाला नसता. बरोबर आहे. तर आता शाळेला वगैरे काही जात नाही, काय नाही, वेळभर मोबाईल वगैरे बघत बसतंय, एका जाग्याला बसवूनच असते. तर अभ्यास वगैरे करतंय. कोणतर बघायला वगैरे येते ते, त्याच्यामुळे ती आपल्याला व्हिडिओ बी काय घेवटला नाही काय नाही. आणि ह्याला ती थार एक आणली येताना जत्रातनं, परत ना अजून थार आणणार बैड्या. ह्या दोघांना आणली. दाखवली मी, राहू दे. अशी थार एक आणली याला.
आणि इकडं पुढं आणि इकडं. तर चला मित्रांनो, इथनं पुढं तुम्हाला रोज व्हिडिओ मिळतील आणि दादूची तब्येत वगैरे कशी आहे काय आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल. आणि मला एक मित्र वगैरे म्हणला की व्हिडिओ जरा टाकत झाला काय, मला तुझा व्हिडिओ वगैरे शिवाय काय करमत नाही काय नाही. तर तुम्हाला ते पुढं व्हिडिओ येतील. चला मित्रांनो, असा आमच्या दादूचा हाल झालाय. तर तुम्ही सुद्धा कुठल्याही जत्रेत गेला तर काळजीपूर्वक लेकरांना, आपल्या लेकरांना हे कर्जा काळजी घ्यायचा. चला बाय बाय.